आईची वेडी माया दूर जाती घालवा नांदाया जाते लेक शिवपर्यंत आया बाया शिवपर्यंत आया बाया घरापर्यंत बंधुरा। आज वाटतंय तुम्हाला आईवरती प्रेम करावं, आई आता कधी दिसणार नाही गड्या। तुम्हाला वाटतंय तुम्ही कार्यक्रमावरून आल्यानंतर केंगार महाराज तुमच्या तोंडावरनं डोक्यावरनं हात फिरवा, आता तो हात राहिला नाही। तुम्ही यायच्या अगोदर त्या गाडीची चाहूल लागायच्या अगोदर दरवाजा उघडा असायचा, आता मात्र ठोकावाच लागल, उघडावा लागेल का? आई निघून गेले ना। अरे आई चांगल्या पोरावर प्रेम करलच करेल, क्योंकि बेटा अगर गुंडा हो या मवाली माँ तो अपने आंचल में छुपा लेती है, माँ तवायब हो या भिखार माँ तो माँ होती है। चुकलं तुझं पाय रडता दाई दाई ग नमाज़े आएगा ये नमाज़ आएगा ये नमाज़े आएगा ये नमाज़ आएगा। पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम हे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया हे दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया हे दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांचा विस्तारो तुपादाने कचता त्यांच्या कृपादाने कचता दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने त्यांचा विस्तारो बाप्पाची सत्तरुदास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कचता विस्तारो बाबाजी सद्गुरु दादा तुका दास जयांची केली स्मरण होई सकल विद्यांचे अधिकरण हे जीवन दुसरी चरण श्री गुरूंचे तीन नमस्कार। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विदेश सामर्थ्य येते जिथे मानवा निळे मोक्ष गाता तुझ्या पायरीशी सदा
नम्र माता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी नमो सद्गुरु नमो सद्गुरु सच्चिदानंद नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करावर सेवेला सेवक झालो तुमच्या स्वामी तुमया देवा यावरी करावा अभिलेख शरण शरण एकानाथा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष शरण शरण एकानाथा पायी ठेविला नका पाहू गुण असावा लागला पायी माता ठेविला नका पाहू गुणदोष चालू दास पायाचा लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिस्सा आहे ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती तुका मने माझे तुम्हा संतावरी बुजे ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भागवत भक्त देहू निवासी तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. इथं अभंग पाठ नसलेला माणूस कदाचित सापडणार नाहीये.
जरी सापडला तर त्याने ऐकला नाही असा अभंग या जगात आता या महाराष्ट्रात तर तुम्हाला सापडणार नाही का? तर महाराज हा अभंग आईच्या वर्षश्राद्धाला घेतला जातो आणि प्रामुख्यानं घेतला जातो. अभंग जगद्गुरु तुकोबरायांनी आईसाठी लिहिलाय का संतांसाठी लिहिलाय हा महत्वाचा प्रश्न याच्यामध्ये. कारण लेकराचं हित आई पाहते कधीपर्यंत, जोपर्यंत ती आहे तोपर्यंत वाहे माऊलीचे चित्त. तशी एक जात कोणती तरी आहे, तिचं नाव आहे कळवळ्याची जात आणि ती संतांची जात आहे. आणि आईचं आणि संतांचं एकत्व करणारा अभंग आहे. आईशी कळवळ्याची जाती म्हणजे आई सुद्धा लाभ बघत नाही, संत सुद्धा लाभ बघत नाहीत. खरी लाभावीन प्रीती. महाराज आई नेमकं करते तरी काय? 9 महिने 9 दिवस वाढवते ना. पोटी भारवाहे त्याची सर्वस्व ही साहे. अशी जात म्हणजे ही कळवळ्याची जात. महाराज हे दुःखानं भरलेलं जग आहे. अडचणींचा पूर प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आहे. समजा तुम्हाला दुःख आलं, त्रास झाला, तुम्हाला या संसाराचं ओझं झालं तर तुम्ही व्हाल कुठं? तुकोबराय म्हणले, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. माझं सगळाच्या सगळा भार त्या संतांवरती, आईच्या माथ्यावरती मारून देईन गड्या. कोण? तुम्ही संत माय बाप कृपावंत. अशा काहीशा अर्थाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. वास्तविक पाहायला गेलं तर अभंग हा जगायला शिकवतो. अभंग जगायला शिकवतो. फक्त माणसानं अभंग शिकावं. गणेश महाराज नसता अभंग शिकून चालत नाही. अभंग जगावं सुद्धा लागतं. अभंग शिकून उपयोग नाही, तर अभंग जगावं सुद्धा लागतात. अभंग जगणं म्हणजे काय? तर आपल्या आईवरती प्रेम करायला शिकणं म्हणजे अभंग जगणं आहे. आईला झालेल्या त्रासाची असणाऱ्या वेदना शेवटापर्यंत काळजात जिवंत ठेवणं अभंग जगणं आहे. महाराज आपल्या जीवनामध्ये आलेल्या अडचणी स्वतःच्या न समजता आपल्या जीवनातल्या अडचणी सगळ्याच्या सगळ्या देवानं दिल्यात ते सोडवल असा सगळा भार त्या देवाच्या पायावरती सोडणं, संतांच्या पायावरती सोडणं. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. महाराज याला तर अभंग जगणं म्हणतात. नाहीतर भल्या भल्या माणसांचे गाथेचे गाथे पाठ आहेत, पण अभंगाकडे पाठ आहे. फुले महाराज खरं सांगा, माणसाचा अभंग किती पाठ असावा? तुम्ही म्हणलं गाताच पाठ असायला पाहिजे. मी म्हणतोय माणसाचा एकच अभंग पाठ असला पाहिजे. मी तर म्हणतोय जाऊ द्या, एक अभंग सुद्धा पाठ करू नका. एकच असलेलं त्यातले ओळ आहे ना, म्हणजे प्रमाण किंवा ध्रुपद, एखादा चरण. ज्यानं जीवनामध्ये अभंगाचं एक चरण पाठ केलं ते आपलंच केले ना. अभंगाचं एक चरण आपलंच केले ना, त्याचं आचरण सुधारल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद अभंगाच्या एका एका चरणाची आहे. माणसाला 4 चरणाचे अभंग देऊन सुद्धा पुन्हा पहिले पाडे 55. म्हणजे काल कोणता अभंग होता व सप्ताह होता तुमच्या गावात? काय नाही बरं का, 1 नंबर अभंग कीर्तन जोरात झालं, पण अभंग कोणता होता काय मला? म्हणजे अभंग सगळ्याच पाठ आहेत, पण त्याच्याकडं पाठ आहे. आजचा अभंग मात्र असा घ्यायचा नाही, अगदी अंतःकरणाच्या प्रत्येक कणाकणामध्ये उतरण्याचा प्रयत्न करायचा आणि आपल्या आईवरती प्रेम करायला शिकायचं, तरच हे कीर्तन सार्थकी लागेल. विठाल या पृथ्वीच्या माथ्यावरती आपण
पृथ्वी म्हणजे स्वर्ग आहे आणि तो जर बघायचा असेल, पृथ्वी म्हणजे स्वर्ग आहे, तो जर बघायचा असेल तर विमानात बसा. काय ती जमीन, काय ते पाणी, काय ते असणारी हिरवळ, काय ती माणसं, काय ती घरं, काय सुंदर दिसतं, कशामध्ये दिसतं, अगदी स्वर्गासारखं दिसतं. कधी वर गेल्यानंतर, कधी वर गेल्यानंतर एवढी सुंदर असणारी ही पृथ्वी आहे. या पृथ्वीच्या माथ्यावरती आफ्रिका खंड आहे, आशिया खंड आहे, पण खरं सांगा सगळ्या खंडांना वेगवेगळी नाव आहे. अमेरिका आहे, आफ्रिका आहे, अंटार्क्टिका आहे, सगळ्याला. आशिया खंडामध्ये भारत देश आहे. याच देशाला फक्त भारत माता म्हणतात. याच देशाला फक्त भारत माता म्हणतात का? या मातीचा एक एक कण पवित्र केलेली सगळी माणसं या मातीच्या असणाऱ्या कणाकणामध्ये जिवंत राहतात, म्हणून या मातीला भारत माता म्हणतात. या मातीला भारत माता म्हणतात का? इथं आपल्या मावळ्यांनी, आपल्या असणाऱ्या सैनिकांनी आपल्या देहाचं बलिदान दिलं आणि ही रक्तानं असलेली लाल झालेली माती प्रत्येक जीवाला सांगते की ही भारत माता झाली का? तर आपलं रक्त त्याच्यामध्ये वाहिले. ही सुंदर असणारी भारताची माती आहे. म्हणजे भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. म्हणजे एवढी मोठी संपत्ती भेटून सुद्धा काही लोक परदेशात जातात. आणि खरं सांगतो, लय परदेशाची इच्छा करत जाऊ नका. लय दूरदेशी फिरा जाईन, परदेशी जाईन. महाराज, ज्यानं परदेशावरती प्रेम केलं ना, त्या भारतीयांना विचारा ज्यांनी बंगालमध्ये त्यांच्या आयुष्यात एवढा मोठा असणारा दुःखाचा डोंगर पाहिला. आपला देश नसतं एक असणाऱ्या आजच्या कीर्तनासाठी ज्यांची सेवा लाभते, गुरुवर्य विश्वनाथजी महाराज केंद्रे, अगदी खरं सांगू, संप्रदाय जिवंत ठेवण्याचं ह्या थोर वारकऱ्यांनी केलं. बघ, संप्रदायाची धुरा आजपर्यंत आमच्या हातात देण्याचं काम यांनी केली. मला एक इच्छा आहे गड्या, आजपासून वारकऱ्यानं ज्यांना आपलं आयुष्य या वारकऱ्यांसाठी घालवलं ना, समाजासाठी घालवलं ना, त्याला विसरू नका. का? ही हाडाची वारकरी आहेत. यांनी आयुष्यभर परमार्थ केला आणि परमार्थ जिवंत ठेवला. अशी माणसंही असणारे कीर्तनामध्ये येतात. मला सांगायचं तात्पर्य आहे, या भारताची भूमी का पवित्र आहे, तर याच्यामध्ये असणारे शूरवीरांचं असणारं योगदान आहे. महाराज, त्या असणाऱ्या भारत देशाचा इतिहास असा आहे की भारत देश हा साधू संतांच्या असणाऱ्या पदस्पर्शानं पुनीत झालेला आहे. भारत देश हा साधू संतांच्या पवित्र स्पर्शानं पुनीत झालेला आहे. भारत देश हा सुजलाम सफलाम आहे. महाराज, भारत देश हा शेतकऱ्यांनी विराजमान झालेल्या प्रत्येक कष्टकऱ्याच्या तळहातावरच्या फोडासारखा जपलेला म्हणजे भारत देश आहे. महाराज, या देशावरती प्रेम करावं का? सारे जहां से अच्छा तो सता हमारा, हम बुलबुले हैं इसकी, गुलसिता हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, सारे जहां से अच्छा, सारे जहां से अच्छा. मी भारतीय याचा अभिमान तर असलाच पाहिजे. मी भारतीय आहे याचा, हिंदू आहे याचा अभिमान असलाच पाहिजे. आम्हाला अभिमानच नाही, आम्हाला गर्व आहे. आम्ही भारतात राहतो आणि हिंदू म्हणून जगतो. महाराज, का? मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना,
सुंदर भारत देश, त्या भारतामध्ये पवित्र पावन भूमी म्हणजे संतांची भूमी म्हणजे महाराष्ट्र. घेते हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवरती माळशिरस तालुक्यामध्ये या मांडवे गावाचं भाग्य एवढं आहे की महाराज या असणाऱ्या भूमीला एक वारकरी लाभला, ते म्हणजे आमचे परम आदरणीय परमश्रद्धेय आमचे ब्रह्मदेवजी केंगार महाराज. आणि महाराज कुठंही कीर्तन घडत नाही, जेथे वैष्णवाचा वास, धन्य भूमी पुण्य देश. आईची कूस पवित्र असावी लागते, बापाचं पुण्य असावं लागतं. त्या दिवशी गळ्यात माळ येते, उघाच टाळ गळ्यात येत नाही. काळानं आजपर्यंत सलाम केलेला असतो म्हणून गळ्यात टाळ असतो बर का. काळ गुलाम सलाम करी तुक या घरी राबत असे का, ही माणसं नसती अशी बसत नाहीत. तुकाराम 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 म्हणतात, म्हणून यांच्या जवळ काळ यायचं सोडूनच द्या. कापतो तळसळा म्हणजे ते बाकी तिकडे जाण्याची गरज मला नाही. पण या महाराष्ट्राच्या भूमीमधल्या या मांडवे गावामध्ये पवित्र असणाऱ्या भूमीवरती वैकुंठवासी असणाऱ्या आईडाबाई आगतराव केंगार यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. वास्तविक पाहायला गेलं तर आयुष्यामध्ये हित करायला लावणारी माणसं फार कमी आहे, मात्र अहिताकडे नेणारी माणसं भरपूर आहेत. माणसाचं आयुष्य एवढं सुंदर असलं पाहिजे, एवढं सुंदर असलं पाहिजे की आपल्यामुळे एखादा माणूस आत्महत्या करून मेला पाहिजे. बरोबर ना. आपलं आयुष्य एवढं सुंदर असलं पाहिजे, एवढं सुंदर असलं पाहिजे आपल्याकडून बघून माणूस म्हणला पाहिजे नको बाबा जगायलाच नको. एवढं सुंदर असलं पाहिजे आपलं, एवढं सुंदर जगणं असलं पाहिजे. अरे एखादा मरायला लागलेला माणूस असला ना, म्हणजे आमच्या आळंदीत इतिहास पाहिला तर मरायला लागलेली माणसं काय इतिहास घडवून गेली ते सगळ्यांना ज्ञात आहे गड्या. मात्र खरं सांगतो आयुष्य एवढं सुंदर असलं पाहिजे का, तर त्यानं हित केलं पाहिजे. काय केलं पाहिजे, हित केलं पाहिजे. बरं हिताकडे लावणारी माणसं फारशी नाहीत, अहिताकडे नेणारी फारशी माणसं आहेत. खरं सांगा माळ घालायला लावणाऱ्यांची संख्या जास्त आहे का माळ काढायला लावणाऱ्याची? कोरोना आलता का तुमच्याकडे? कोरोना आलता ना. त्या बापानं आयुष्यभर कष्ट करून कमवून वाटलं ना, बाबा कोणाला जरा खरं सांगा कोरोना येऊन गेला, कोरोनामध्ये सगळी माणसं निघून गेली. पण आयुष्यामध्ये खरं सांगतो माणसाच्या जीवनामध्ये आपलं हित काय याचं भान कळायचं असेल तर कोरोना जरा तपासून पहा. कारण जे जे कमवलं होतं ते सगळं बरं खरं सांगतो तुम्ही जे कमवता, आपण जे हे धन कमवतो हे धन कधीपर्यंत जवळ असतो, जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत. परमार्थ महाधन ऐका जोडी देवाची सगळे लय भारी सिस्टीम लागली होती. आवया जतन हे उपाय लाभाचे. हे उपाय लाभाचे कोणते, म्हणजे परमार्थ धन साठवून ठेवणं. खरं सांगा याचा लय फायदा आहे का परमार्थ धनाचा लय फायदा आहे? मोठ्यानं सांगितलं तुम्ही परमार्थ धनाचा. खरं सांगा खरंच परमार्थ धनाचाच फायदा आहे. कारण कोरोनामध्ये मरणाऱ्या माणसांकडे कोट्यानं पैसे होते, फक्त एक श्वास विकत घेण्याची ताकद पैशामध्ये नव्हती. म्हणून परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. मग महाराज आम्हाला हित करायचं असेल तर कुणाकडे जावं, म्हणजे हा देश काय उगा सजत नाही, ही माती काय उगा पवित्र होत नाही. याच्यात काही नालायक माणसांचा समावेश आहे आणि काही चांगल्या माणसांचा समावेश आहे. कबीरदास गोड वर्णन करतात, ही जर करून घ्यायचं असेल तर कुणाकडे जावं. ती
सजावत देश को सती संत और शूर, तीन लाजवत देश को कपट कायर और दूर कबीरा, कपट कायर और कबीरदास म्हणतात तीन सजावत देश को सती संत और शूर, तीन लाजवत देश कपट कायर और काय करायला लागेल महाराज? मग तिघांकडे जावं लागेल. कोणाकडं? सती संत आणि शूर. शूर कोणाला म्हणावं? तर तो बायकोला घाबरतो ना. घाबरता ना तुम्ही? किती मोठा मिशा असू दे, गावाला भारी आणि बायकोच्या आली. महाराज जमाना बदलत चाललाय बाबा. पूर्वीचा काळ होता, पोर आईला घाबरायची, आईला मान द्यायची. आता आईला विचारत, मोठ्यानं म्हणलं नाही पण नाही तेच विचारत. काही कलियुग आहे बरं का, एक कलियुग आहे, याच्यामध्ये आईला नाही तर बायकोला किंमत आहे. म्हणजे आई रे बेमान दुनिया, आई रे आई रे बेमान दुनिया, आई रे माता पिता को कोई नहीं माने, हे माता पिता को कोई नहीं माने, औरत को बहुमान, औरत को ज्यानं आपलं रक्त या मातीमध्ये सांडलं ना त्याला शूर म्हणावं. म्हणजे महाराज इथं प्रत्येक जवान आहे ना तो शूर आहे, प्रत्येक वारकरी आहे तो शूर आहे बरं का. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. महाराज आम्ही शूर काय तर खरं सांगतो हे शूरत्व आहे. जगन्नाथ महाराज तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही यांना शूर का म्हणला, नालायकपणानं वागायला जास्त हिंमत लागते का चांगलं वागायला हिंमत लागते? दारू कुणी बी पितो, कुणी बी. म्हणजे काही माणसं दारू पिऊन भिकायला लागतात बघा. नीट 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 ऐका, दारू पिऊन भिकायला लागतात. काही माणसं दारू पिऊन कमवतात. काय कमवतात? बदनामी, नालायकपणा, हे सगळं कमवतात. महाराज नवल वाटतं नवल की माणसं भीक मागून दारू पितात. भीक मागून. महाराज याला शूर म्हणता येणार नाही गड्या. शूरत्व त्याला म्हणायचं ए माळ कुणी पण काढल पण मरेपर्यंत माळ सांभाळायला त्याला वारकऱ्याचा हाडाचं काळीज लागतं गड्या, तर ती माळ सांभाळली जाते. कोणाचंही काम नाही महाराज. याला तर शूरत्व म्हणतात, याला तर शूरत्व म्हणतात. महाराज शूर कोणाला म्हणावं? एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर.
गडावर माझ्या जीवा राजा शिवबा जन्मला. हे शुरत्व त्याला म्हणायचं. पळून जाणं हे शुरत्व नाही. तुम्हाला शुरत्व दाखवायचं असेल संकटाला घाबरून जाऊ नका. कारण संकटातून पळ काढला की संकट माग धावतात. संकटाबरोबर दोन हात करा गड्या. संकट नाहीच होतं गड्या, याला शुरत्व म्हणायचं. महाराज संतांकडे का जावं तर संत कृपा करतात. संत कृपा झाली इमारत फळाली. सती संत और शूर. मी पहिल्यांदा शूर सांगितलं, पुन्हा संत सांगतोय. ए संत म्हणजे तरी काय हो? जो शांत असतो तो संत असतो. जो आनंदात असतो तो संत असतो. मी स्वतःमध्ये दंगलेला असतो त्याला संत म्हणावं. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होत नाही आणि दुसऱ्याच्या सुखाने सुद्धा दुःखी होत नाही त्याला माणूस म्हणायचं. आणि दुसऱ्याच्या दुःखानं हृदय तुटतं आणि दुसऱ्याच्या सुखानं अगदी हर्ष होतो त्याला संत म्हणायचं. महाराज संत वृत्ती म्हणजे काय? दुसऱ्याचं चांगलं बघवणं, जगाच्या कल्याण, संताच्या विभूती, देह कष्टविती, परोपकारी. खरं सांगतो मी, सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की संत सुद्धा आई एवढं प्रेम करतात म्हणून सती संत आणि शूर सांगतोय. आता संतांची प्रतिमा अशी आहे की संतांच्या हातात हात दिला आयुष्याचं सोनं होत आहे. आपला हात कुणाही कुंभार महाराज कुणा गार गवाराच्या हातात देऊ नका. कारण तो कोण्या दुकानात नेऊन सोडल सांगता येत नाही गड्या. का? संसार नगरी बाजार भरला भाई, यात सुख नाही त्यात सुख नाही. संतांच्या हातात जर हात दिला ना, सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा. माझ्या पांडुरंगा सारखा तो असणारा विटेवरचा भगवान परमात्मा दाखवण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त संत हृदयामध्ये आहे. महाराज कुणाचं हृदय संत आहे? महाराज माझ्या माऊलींचं हृदय संत आहे ना. जगावरती कृपा केली, जगानं त्रास दिल्यावर केली का आधी गेली? त्रास दिल्यावर केली. भावार्थ दीपिका नावाचा ग्रंथ आपल्या असणाऱ्या हातात सुपूर्द केला. प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रेम जाग केलं, भक्ती जाग केली. महाराज प्रत्येक माणूस देवाच्या पायापर्यंत पोहोचावा त्याच्यासाठी म्हटले, आता विश्वात्मके देवे मागितले तुषा काय मागावं? माऊलीनं मागावं तरी काय? जे कळांची व्यंकटी सांडो तयास कर्मिरती भूता परस्परी पुढून मैत्र शिवाच. हे संत हृदय आहे. महाराज तिसरं हृदय मातीचं आहे, अभंगाचं पहिलं चरण. लेकुराचे हित वाये माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावेन प्रीती. लेकराचं हित आयुष्यभर आई पाहत असते. जिजामातेला डोहाळे लागले होते. आऊसाहेब तुम्हाला चिंचा खाऊ वाटतात का हो? आता आई होणार आहात तुम्ही, तुम्हाला बोर आणून देऊ का? त्या जिजामातेनं म्हणावं, वंस मला चिंचा नको आहेत, मला बोर नको आहेत, मला काही खायला देऊ नका. वंसाऊ खाय तर खाऊ वाटतो, काहीतरी डोहाळे लागतात म्हणतात. काय खावं असेल वाटत असेल तर मला सांग जा. रणरागिनी लाल बुंद डोळ केलं. लाल बुंद डोळ्यांना त्या असणाऱ्या जिजामातेनं सांगितलं, मला काही खाऊ वाटत नाही, मला काही पिऊ वाटत नाही. मला वाटतं घोड्यावरती बसावं, मला वाटतं दाळपट्टा चालवावा, मला वाटतं तलवारबाजी करावी, मला वाटतं शत्रू
धरतीचा निपात करावा. मला वाटतं हे स्वराज्य हिंदवी स्वराज्य निर्माण करावं. महाराज हे स्वराज्याची तळमळ इच्छा व्यक्त करावी. रायरे स्वराज्य असणाऱ्या पायरीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर वयाच्या पाचव्या वर्षी अंगठ्याचं करगळीचे रक्त पाडावंती असणाऱ्या रायगड शहराला अपेक्षा करावा आणि सांगावा, शुभ आम्हाला दुसरं काही नकोय. शुभ आम्हाला देता आलं ना तर ही स्वराज्य व्हावं, ही श्रींची इच्छा तुम्हाला देता आलं ना तर तुम्ही आम्हाला हे स्वराज्य द्या. ही तळमळ फक्त आईची होती, लेकुराचे हित. आणि महाराज तेच कष्ट माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. कष्ट केले तर माझ्या शिवबाने, क्या बात क्या बात. कष्ट केले तर माझ्या राजाने, जाती जातीत वाटू नका. कष्ट केले तर माझ्या राजाने, जाती जातीत वाटू नका. कष्ट केले तर माझ्या शिवबाने, जाती जातीत वाटू नका. कष्ट केले तर माझ्या राजाने, जाती जातीत वाटू नका. ही तळमळ फक्त आईची होती की स्वराज्य व्हावं. लेकुराचे हित. सकाळची वेळ होती, साने गुरुजी आंघोळीला जात नव्हते. बहुतेक थंडीचे दिवस असतील. साने गुरुजी नावाचे एक मातृभक्त तुम्ही कधीतरी अभ्यासा. श्यामच्या आईचं पुस्तक ज्यानं वाचलं ना, नीट ऐका, ज्यानं श्यामची आई नावाचं पुस्तक ज्यानं वाचलं ना तो आईला जीवनात कधी विसरणार नाही. का? अरे त्याला आईचं हृदय काय असतं हे कळतं. आणि खरा इमानदार पोरगा कशाला म्हणावा, ही जर बघायचं असेल तर एकदा कधीतरी त्या असणाऱ्या श्यामच्या आईचं पुस्तक वाचा. साने गुरुजी आंघोळीला जात नसताना आईनं सांगितलं निरोगी राहावं, स्वच्छ राहावं. बाबा आंघोळीलाच सुंदर अशी आंघोळ घातली, चोळून मुळून आंघोळ आईच फक्त घालू शकते बरं का. तुम्ही दिवाळीला आपल्या बायकोला बोलवा आंघोळ घालायला बहिणी यायच्या आधी. कशी आंघोळ घालते ते सांगायची गरज. उगा दोन तांबी कसं तरी ओतते का. दिस इज फॉर्मॅलिटी. काय म्हणाय त्याला, फॉर्मॅलिटी. उग सासू सासऱ्यांना वाईट वाटू नये. पण खरं सांगतो अगदी प्रत्येक असणाऱ्या नका नकापर्यंत पोचते तिचं नाव आई आहे. हो आईला, प्रत्येक आईला किती जरी काळा पोरगा असू द्या, किती जरी विद्रूप दिसू द्या, तरी तिला वाटतं माझं पोरगा म्हणजे राज आहे. हो माझंच एवढं सोन आहे, काय गोड दिसतंय, काय पिटुकलाय. हो त्याचंच लाड करते, त्याचंच मुख घेतं, तिचं नाव आई आहे. हो महाराज आंघोळ घातली, पण माऊली महाराज सहज त्या असणाऱ्या साने गुरुजींनी प्रश्न काय करा, पाय घड्या टाका आणि मला घरापर्यंत न्या, नाहीतर उचलून न्या. त्या आईनं शिकवावं काय, बाळा आज तुझ्या पायाला माती लागल म्हणून तू प्रयत्न करतोय ना, आयुष्यभर असाच जग, तुझ्या आयुष्याला कधी डाग लागू नये असं जगणं. लेकुराचे हित हे फक्त आई म्हणू शकते. वा हे माऊलीचे चित्त. आणि ही कळवळ्याची जात आहे. कशाची? कळवळ्याची जात आहे. महाराज तुम्हाला हितच सांगून जातो. हितच काय सांगितलं आईनं लेकराला, लेकरा तुझं जर हित करायचं असेल ना तर जाणून घे तू, हा देह नाशिवंत मळमूत्राचा पादा, वरी चर्म घातली रे, धर्म कीटक
कंटकाचा सारा रव रव दुर्गंधी रे अमंगळतीचा भार स्मरित्या हरिहरा. आयानो, तुम्ही तुमच्या पोरांना शिकवताना शाळेतलं घरी शिकवताना आताचा जमाना बरा बदललाय आणि ह्याच्या पुढे तरी एवढा बदलणार आहे. सरपंच साहेब, माऊली, पूर्वीचा काळ असा होता, शाळेत जर आमच्या काळात एखाद्याने जर फोन आणला ना शाळेत, चोरून आणायची पोरं, सुरलई धोपटायची. का चोरून फोन आणला का तू शाळेत आणतोस का फोन? पण की आता तुम्हाला सांगतो जगू काळ बदलणार आहे. अजून 10-5 वर्षानं सरच त्याला मारणार. का? अरे तू मोबाईल घेऊन आला नाही शाळेत, तुला काय डोक्याचा भाग बी काय का नाही का? जमाना बदलला, आता पोरांना शिकवण्याची गरज अजिबात नाही, त्याच्यावर नुसतं बोलायचंय, सगळं काही उमटतंय, अजिबात काही ताण घ्यायची गरज नाही. पण ती आई सांगत होती, लेकरा हा देह नाशिवंत मळमळत्राचा परिचर्मातली रे अमंगळतीचा रव रव दुर्गंधी रे अमंगळतीचा स्मरित्या हरिहरा. आजपर्यंत तुम्ही कधी पोरांना भजनाला बसवलं नसेल, हरिपाठ घेतला नसेल, आजपासून करायला वा स्मरित्या हरिहरा. का करायला वा? तर या जगात संस्कार विकत घेता येत नाहीत. एकदा वय निघून गेलं, कितीही चांगली आई असली तरी ते आपल्या पोराला घडवू शकत नाही. म्हणून योग्य वेळ त्याला सांगा स्मरित्या हरिहरा शरण जाई गोविंदा. काय म्हणते आई? परियेते मदालसा सोहम जो रे बाळा, परियेते मदालसा सोहम जो रे बाळा. काय म्हणते आई? लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. आता सगळ्यांच्या पाठातलं उदाहरण देतो. आयांनो, कुणाला एक मुलगा असेल, कुणाला 2 मुलं असतील, कुणाला 3 असतील, कुणाला 4-4, 5-5 असतील. खरं सांगा, तुम्हाला एवढं काम पडतं आयांनो, की तुम्हाला वाटतं की आता हे सोडून जावं. पण लेकाव प्रेम आहे ना, सोडता येत नाही. लेकरावरती प्रेम आहे, सोडता येत नाही. लय त्रास होतो. सून नीट बोलत नाही, होय का? बोलत नाही ना? होय म्हणून गाईत असली म्हणजे बोलायचं गोड. सून नीट बोलत नाही, पोरगा नीट बोलत नाही, नवरा बायकोचं पटत नाही, एवढा त्रास होतो. असं वाटतं सगळं सोडून जावं. पण आई लेकरावरती प्रेम करते म्हणून ते म्हणते जाऊ दे, माझं लेकरू तरी सुखात आहे ना, बरं जाऊ द्या. आईनं आजपर्यंत जेवढं काही आयुष्यभर कष्ट केलं, एका तरी आईनं पगार मागितलं का म्हणली? आजपर्यंत जवळजवळ 365 दिवस झालं. 365 गुणिले 300 बरोबर जे काय होईल ती रक्कम तुमची तुम्ही आईला दिली का? अजिबात नाही दिली. का? ऐसी कळवळ्याची कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. लाभावीन प्रेम करायला लावतात ती मातेचं हृदय. बरं का दत्तामाई, खरं सांगू, आमचे संत मी सुद्धा आईवणीच प्रेम आमच्यावरती करतात. म्हणजे आई लेकराला वांगाळा असला, वाईट असला, कसला जरी असला तर त्याच्यावर प्रेमच करते. तसं आमच्या ज्ञाना माऊलीकडे गेलं ना, आमच्या ज्ञानोबरायांकडे, हे आमची माऊली म्हणत नाही ही येड आहे,
अति मूर्ख दगड जरी असला तरी त्याच्यावरती कृपा करते. तिचं नाव ज्ञानराज माऊली आहे. महाराज हे आमचे साधू संत आम्हाला शिकवून जातात ना. तुम्हाला जर उत्तराई व्हायचं असेल लेकरांनो, आता हे कीर्तन ऐका आणि आयुष्याचा उद्धार करून घ्या. पण कळल कोणाला? नाथ राया तर आमचे म्हणले, बाबांनो तुमच्या आयुष्यात सगळं वाटोळ होऊन जाईल, परत परत जन्माला यावं लागल, तर तू काय कर बाबा, आता सावध हो, जागा हो आणि आपलं हित करून घे र. हे आमचे संत सांगतात ना, ही माऊलीच आहेत ना. काय सांगतात? हे जरी नाही काल मग दुसरा येईल, जरी नाही काल, हे जरी नाही काल, तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, जरी नाही काल, हे जरी नाही काल, तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, शरद शेवटी पाकळ बांधून नेईल, शरद शेवटी घरात देवाची बाळ बांधून देईल. घरात देवाची बाळ. टाळी 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 बसून बसून टाळी वाजवा, टाळी. माझ्यासाठी नको, देवासाठी वाजवा, देवासाठी टाळी. असू द्या 5 मिनिटं तुमची घेतो. असणाऱ्या पुण्याच्या बेरजेत तुमची धरली जातील. अंतकरणापासून टाळी वाजवा. हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल, जरी नाही कळलं, हे जरी नाही काल, दुसरा येईल. हे जरी नाही काल, शरद शेवटी पाकळ बांधून देईल, शरद शेवटी घरात देवाची बाळ बांधून देईल. घरात देवाची बाळ. एका जनार्दनी आमचे काय वाचाईल, जनार्दनी आमचे काय वाचाईल. पिंगळा माधवी, बोलबोलीत लेका पिंगळा माधवी. 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 माझे संत सांगतात ना, करोनी उचित प्रेम घाली हृदया, हे लेकरं तुझ्या पाया पडतो रे. दान मागायास आलो, दान मागायास काय, लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त. महाराज काय करते आई? पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, आईशी कळवळ्याची जाती करीला भावेन प्रीती. या 2 चरणासाठी अजून 2 तास लागतील. म्हणजे आता 2च झाले, अजून 2 तास लागतील. चालू द्या का? चालता हो म्हणतील तू. माणसाला वेळ फार प्रिय असते गड्या. मग महाराज माणसानं काय करावं? आपल्या आईवरती प्रेम करावं. आपलं सगळं ओझं आईला द्यावं. का? आईनं जन्माला घातलं ना, ती बघल ते पालन पोषण करीन. म्हणजे इथं मार्केट नाही आणि मर्दरा नाही पडतो. म्हणजे सगळं ओझं एकदा माकड घेतं का माकड? अजिबात नाही. त्या माकडाच्या पिलानं धरावं लागतं. कोणाला? आईला धरावं लागतं. आणि मांजराचं पिलो घेऊन बघा, मांजर काय करते? तेच दात असतात बरं का सरपंच, आणि त्याच दातानं ती असणारी मांजर त्या पिलाला धरते, पण दात लागू देत. सगळी जबाबदारी कोण घेते? आई घेते ना. तुकोबर आहे म्हणतात, असंच करा तुका म्हणी माझे, तुम्हा संतावरी बोजे, ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीने भीती. विठोबा रखुमागे, विठोबा रखुमागे. विठोबा
संतावरी ओझे ऐशी कळवळ्याची जाती करीला वैकुंठवासी बारडाबाई अगतराव उर्फ आईनला जाऊन आज बरोबर 1 वर्ष झाले. या आईनं एवढं दुःख सहन केले, दुःखाचा आकांत करून दुःखाचा पर्वत ओलांडून येतपर्यंत आली आणि सुखाचा दिवस आलं ना, गेली मग बिचारी माऊली. आलेलं प्रत्येकावरती प्रेम करावं, प्रेमाच्या अंतःकरणानं चेहऱ्यावरून हात फिरवावा. आलेला प्रत्येक माणूस जिव्हाळ्यानं बसवून घ्यावा, खाल्लं पिल्लं का विचारावं, ही माऊलीचा स्वभाव होता. म्हणजे आम्हा कलाकारांना तर इथं येण्याचं भाग्य सारखं लाभलं. आयुष्यात एवढं मोठं दुःख आलं की महाराजच्या असणाऱ्या पतीच्या बरोबर आयुष्य काढायचं होतं ना, अर्ध्यात असलेला तो असणारा प्रवास संपवला त्यांनी आणि सगळ्या परिवाराची जबाबदारी या माहेवरती टाकली. खरी माहितीच असते जी थकत नाही, हे खरी माहितीच असते जी हारत नाही, खरी माहितीच असते जी पुन्हा नेटान असणारी कंबर बांधते आणि परत कामाला लागते ना आपल्या पोरांचं हित व्यक्त करते. तिचं नाव आहे. हे मला इथं आई सांगायला बोलवलंय, पण आई सांगणं सोपं नाही. माय आई सांगण्यासाठी नसते हो, आई जपण्यासाठी असते, आई प्रेम करण्यासाठी असते, आई सांभाळण्यासाठी असते. पण या जगामध्ये आईवरती प्रेम करणाऱ्या माणसांची संख्या हळूहळू कमी व्हायला लागली. याच मोठं दुःख होतंय गड्या. आई स्वतःसाठी कधी जगत नाही. खरं सांगतो, देवासाठी उपवास धरला जातो, देव भेटत नाही गड्या. पण खरं सांगतो, स्वतः पोटाला चिमटा काढून आयुष्यभर उपाशी राहून जी आपल्याला जपते ना, तिचं नाव आई आहे. तिचं नाव आई आहे रे. आई आपल्या स्वतःसाठी कधी जगत नाही, जगते ती आपल्या लेकरांसाठी जगते. पण तिच्या आयुष्यामध्ये दुःख एवढं आलं, कपाळाचं कुंकू हरपून गेलं. सगळ्यात मोठं दुःख तेच असतं ज्या दिवशी कपाळावरचं कुंकू निघून गेलेलं असतं. आणि ती प्रत्येक असणाऱ्या सणावाराला म्हणते, माझ्या पतीनं मला एखादी साडी घेतली असती. 8वा महिला मंडळ जिचा नवरा निघून गेला ना, तिच्या आयुष्यात सगळी सुख आहेत गड्या, पण कपाळाचं कुंकू नाही. ते म्हणते याला काडीची किंमत नाही गड्या. का वाट पाहते मी सदा माझ्या धन्याची, लाज राखते मी सदा काळ्याची. त्या स्त्रीची एकच इच्छा असते, हात तिचे असतात सोडा आपल्या नावाचा असतो, कपाळ तिचं असतं कुंकू आपल्या नावाचं असते, गळा तिचा असतो मंगळसूत्र आपल्या नावाचं असते, पाय तिचे असतात जोडवे आपल्या नावाचे असतात. हे रक्त तिचं आहे, दूध तिचं आहे, वर्ग मात्र आपल्या नावाचं असते गडा. हे पराक्रम फक्त आईच करू शकते, या जगात दुसरं कुणाचं सामर्थ्य नाही. महाराज ती असणारी स्त्री म्हणते, एवढीच इच्छा मला याव मरण, थोड्या वेळ तुमच्या हातान माझं रचावो शरण. आई पोटात तिडी कुठल्यासारखं होतं, जिचा पती निघून गेलाय तिला वाटते, हे वाट पाहते मी सदा माझ्या धन्याची, लाज राखते मी सदा काळ्या
कपाळाच कुंकुम जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार शतजन्मी भेटू दे. याच्यामध्ये बऱ्याच जणीचा नवरा पीत असेल गड्या, मारझोड करणारा नवरा असू द्या, पैसे हिसकावून नेणारा, घरातली भांडी विकणारा नवरा असू द्या, तरी सुद्धा वडाला पुजताना म्हणते देवा, अरे देवासारखा माझा पती आहे, फक्त त्याची दारू सुटू दे रे, एवढी कृपा कर. ही मागते ती ए स्त्री असते रे. या जगात स्त्रीचा उपकार फार मोठा आहे गड्या. आईनं दुःख तरी किती पचवावं. पुढचा मुलगा माणिक दादा या असणाऱ्या परिवाराला सोडून गेले. दुःख तरी किती बरोबर या माय दुःखाचा सागर असं म्हटलं तरी चालणार नाही का, तर ती एवढं दुःख तिच्या जीवनात आलं. माणिक दादांचं निधन झालं, त्याचबरोबर कैलासवासी प्रभाकर दादांचं निधन झालं. आयुष्यात 2 पोरांचं दुःख पचवलं माईने. का कुठं गेला माझा बाळ, मी रडते दाई दाई, येना रे राजा मला झोप येत नाही, येना रे राजा मला झोप येत नाही. एवढं अभाग्य असताना सुद्धा या माईचं भाग्य एवढं मोठं की या माईच्या पोटामध्ये या नाथरायांची सेवा करणारा एक भारूड सम्राट जन्माला घातला. हे तिच्या जीवनातलं सगळ्यात मोठं यश होतं की आयुष्यामध्ये वैष्णवाची सेवा करणारा, हे समाजाची सेवा करणारा एक युग पुरुष जन्माला घालणं हे मातीचं दातृत्व असतं. आणि खरं सांगतो, आईला 10 पोरं असण्यापेक्षा, 10 पोरं बेवडी असण्यापेक्षा एकच गुणवान असावं, पुत्र व्हावा ऐसा गुन्हा, त्याचा तीही लोकी झेंडा. ते असणारे त्यांचे बंधू, त्यांच्या असणाऱ्या मुली. खरं सांगतो, या जोगुताई आणि छायाताई आहेत ना, मला खरंच एकुलती एक लेक आहे. मला वाटते माझी लेक सुखात नांदावी. या आई वडिलांनी किती पराकष्ट केले ते विचारा त्या दोघींना. नांदायला चालल्या होत्या आणि प्रसंग ऐका ह्या दोघींचा. नांदाया जाते लेक, बाप बघतो चोरावानी, बघतो चोरावानी, औस ढाळतो मोरावा. नांदाया जाते लेक, बाप म्हणतो जाग बया. म्हणले असते ना बडी 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 जापोरे सुखानं. आईची वेडी माया दूर जाती घालवा. नांदाया जाते लेक, शिवपर्यंत आया बाया, शिवपर्यंत आया बाया, घरापर्यंत बंधुराया. आज वाटतंय तुम्हाला आईवरती प्रेम करावं. आई आता कधी दिसणार नाही गड्या. तुम्हाला वाटतंय तुम्ही कार्यक्रमावरून आल्यानंतर केंगार महाराज तुमच्या तोंडावरनं डोक्यावरनं हात फिरवा, आता तो हात राहिला नाही. तुम्ही यायच्या अगोदर, त्या गाडीची चाहूल लागायच्या अगोदर दरवाजा उघडा असायचा. आता मात्र ठोकावाच लागल, उघडावा लागेल. का? आई निघून गेले ना. अरे आई चांगल्या पोरावर प्रेम करलच करेल. क्योंकि बेटा अगर गुंडा हो या मवाली, माँ तो अपने आंचल में छुपा लेती है. माँ तवायब हो या भिखार, माँ तो माँ होती है.
मी कुणाला सावली निघून गेली पडलो मी उन्हाला पडलो मी उन्हाला पडलो ए आयुष्यात जोपर्यंत आई नावाची ऊब आहे ना आई नावाची ऊब आहे तोपर्यंत तुम्ही कधीच संकटानं गारटणार नाही मात्र एकदा का आई नावाची ऊब निघून गेली ना आयुष्यात तुम्ही गारठून मरणार गड्या ही माया आहे किती माझं झाल सांगू मी कुणाला सावली निघून गेली पडलो मी उन्हाला पडलो मी उन्हाला पडलो हे वासराला सोडून कुठं आई ग आता 2 नाती आहेत बाकी सगळी 20 नातवंड आहेत आई खरं सांगा आजी सारखं डोक्यात हात घालून तेल लावणारे आता परत जगात कोणी नाही ए आजी सारखं तोंडावरनं हात फिरवणार आता कोणी नसतं गड्या ए आजीचं नातींचं नातवांचं नातं फार वेगळं आहे गड्या निस्वार्थी नातं आहे जगामध्ये या नात्याला नाव देता येणार नाही एवढं मोठं नातं आहे का निरपेक्ष भावानं जे प्रेम केलं जातं त्याचं नाव आहे आजी नातीचं प्रेम आहे हे पोरीनो आता तुम्ही नांदायला गेलाय पण नांदून आल्यानंतर त्या असणाऱ्या कमळातली जी 10ची नोट आहे ना या दोन्ही नातीला बघायला भेटणार नाही का किती कमाल झालं सांगू मी कुणाला सावली निघून गेली पडलो मी उन्हाला पडलो मी उन्हाला पडलो हे वासराला सोडून कुठं आई वासराला सोडून कुठं निघून गेली गाई ग आई नावाचा आधार जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत कोणाचा आधार घेण्याची गरज पडत नाही ती आई असते गड्या आता आई त्या वैकुंठात गेली बघा देव म्हणत असेल आई काय तर माग ना अगं तुला वैकुंठात जायचंय वैष्णव तुझ्या पोटी जन्माला आलाय तू स्वर्गाची प्राप्ती करते काहीतरी माग फुले महाराज ते म्हणत असेल काय मागाव मी देवा घर सुखात माझ देवा माझा सोन्याचा संसार राणीचा दरबार ब्रह्मदेव महाराज तात्या तुम्ही तुमचे बंधू आता तुम्ही त्या असणाऱ्या घरामध्ये जेवण कराल पण आईच्या घासाची किंमत आता परत कधी नाही का चिमन पिलानो खुशी करीन तुम्हावर माया काळ सातल्या ममतेची करीन तुम्हावर छाया काय मागाव मी देवा काय मागाव मी देवा घर सुखात माझ ठेवा होता सोन्याचा
असते ते म्हणजे भजनात गुणगुणावी अशी गोड अभंगवाणी असते. आई म्हणजे नदीचं प्यावा एवढं गोड पाणी असते. आई म्हणजे प्रेम असतो. आई म्हणजे आधार असतो. आई म्हणजे मांगल्य आहे. आई म्हणजे सुख आहे. आई म्हणजे समाधान आहे. महाराज या जगातला सगळ्यात मोठा प्रभुत्व करणारा स्वामी जरी असला ना तरी तो म्हणतो आई नंतर काही नाही. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी का नदीची चांदणी तू ग चंद्राची कोरा शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. शीतल छायेमध्ये आयुष्य जगेल आई देवा पाची आई येणार तुला सेवा केल्यानंतर देव भेटल का नाही? ऐका गोड वाक्य, काळजावरती कोरान आपल्या घरी जावा. आईची सेवा, देवाची सेवा केल्यानंतर देव भेटेल का नाही यात मात्र शंका आहे. मात्र आईची सेवा केल्यानंतर देव घरी आल्याशिवाय राहणार नाही याची शाश्वती मी देऊ शकतो का? पुंडलिके काय केली परब्रह्म उभे ठेले म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. असणाऱ्या आईच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सर्व असणारे दिग्गज मंडळी, खरं सांगतो इकडं डावी साईड उजवी असते, म्हणजे कीर्तनकाराची डावी साईड उजवी असते, पण आज उजवी साईड उजवे म्हणजे सगळे गोड गायनाचे ध्वनी, गोड गळ्याचे ध्वनी आमचे गुरुवर्य मारुती महाराज, त्याचबरोबर आमचे परमादरणीय माऊली महाराज, त्याचबरोबर इकडे शेलार महाराज असतील, त्याचबरोबर वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व म्हणजे आमचे ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्था, त्याचबरोबर सगळे असणारे वारकरी, आता सगळ्यांचे नाव उल्लेख करत नाही, मांडवेगाव, त्याचबरोबर आमचे सुळे कसरेवाडी वगैरे सुळेवाडी, बाकीचे सगळे भजनी मंडळ. बाबा तुम्ही आला, माझा एवढा अधिकार नाही हो, पण या गादीनं मला उभा केले का? ज्ञानोबरायांचा माझ्या डोक्यावरती हात आहे म्हणून मी तो उभा राहण्याचा योग आहे. पण काय बोललो, चुकीचा शब्द गेला असेल तर मायबापाचा अंतःकरण करा आणि मला क्षमा करा. गोड मृदंग वाजवणारे परमादरणीय परमश्रद्धेय गणेश महाराज देवकुळे, त्याचबरोबर आमचे महेशजी महाराज ढोबळे, त्याचबरोबर सिंथवादक असणारे आमचे परमादरणीय परमश्रद्धेय, त्याचबरोबर सगळे असणारे वारकरी टाळकरी, त्याचबरोबर आमचे भारूरत्न आमचे असणारे फुले महाराज, म्हणजे अगदी सावता महाराजांचं अगदी अंतःकरण एवढं गोड. हा, त्याचबरोबर तानाजी महाराज कुंभार आहेत, तानाजी आपले जगन्नाथ महाराज खरात आहेत. म्हणजे ही माणसं नुसती प्रेमाची आहेत बरं का. ही माणसं एक माणूस आणायला जवळजवळ 20-20 हजार रुपये खर्च येतो. हा, झाले आपलं कीर्तन बरं का. आणि हे यांच्या आज्ञेने चालले, बाकी माझी काही नाही, म्हणले 12:30 पर्यंत चालू दे, काय अडचण नाही. म्हणून नाहीतर मला वाढवायला काही तर त्याच्यामुळं झालेली सेवा इथं अर्पण करतो आणि इथं सेवेला पूर्णविराम देतो. विनेकराची सेवा, त्याचबरोबर परमादरणीय परमश्रद्धेय जीवाचे जीवलग भाऊ असणारे आमचे परम मित्र आमचे जीवन दादा असतील, त्याचबरोबर रणजित दादा, या भावाभावाने सुंदर असं फोटोग्राफी स्टुडिओ टाकलं आणि माझ्या असणाऱ्या सेवेसाठी त्यांनी असणारा हा कॅमेरा लावला. त्याचबरोबर परमादरणीय परमश्रद्धेय वैष्णव कीर्तनकार आळंदी येऊन आले महाराज, दोघांनी शूट केले. तुम्ही त्यांचा चॅनल सबस्क्राईब करा एवढी विनंती करतो आणि सेवेला विराम. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय